हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 30 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर मैत्रिणींनो, सर्वात आधी कृष्णा आणि दुष्यंत या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. बाळजाबाईने दुष्यंतला सांगितलं होतं की तुझा पासपोर्ट कृष्णाने जाळलाय. त्यामुळे दुष्यंत कृष्णावर खूप चिडला, ओरडला. कृष्णाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, अहो मी तुमचा पासपोर्ट नाही जाळलाय. पण दुष्यंतचा आपल्या आईवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तो म्हणाला, तू नाही जाळला मग माझी आई काय खोटं बोलते का? तूच माझा पासपोर्ट जाळलाय. त्यानंतर दुष्यंत रागारागाने हॉलमध्ये आला आणि मग आढळरावाने मास्टर स्ट्रोक खेळला. त्यांनी दुष्यंतला सांगितलं की कृष्णाने तुझा पासपोर्ट नाही जाळलाय, तुझा पासपोर्ट मी जाळलाय, या आढळरावाने जाळलाय. त्यामुळे दुष्यंतने चक्क आढळरावांची गचंडी पकडली. त्यांना जाब विचारला, तुम्ही असं का केलं? पण आढळरावांनी हे सगळं कृष्णासाठी केलं होतं. कृष्णा आणि दुष्यंतचा संसार वाचवण्यासाठी केलं होतं. आणि कृष्णा खूप दुःखी झाली की बाळजाबाईमुळे पुन्हा एकदा आढळराव आणि दुष्यंत या दोघांमध्ये भांडण झालं. आणि मग कृष्णाने आढळरावांना त्यांच्या भूतकाळाबद्दल विचारलं की दुष्यंत तुमचा एवढा रागराग का करतो? तुमच्यात नेमकं असं काय घडलंय? आणि मग आढळरावांनी सगळ्यात मोठा खुलासा केला. आढळरावांनी कृष्णाला सांगितलं की माझा भूतकाळ हा खूप काळा आहे. माझ्या भूतकाळातील पिशाच्च माझ्या मागे हात धरून लागली आहेत. मग नेमका असा आढळरावांचा भूतकाळ आहे तरी काय? त्यांनी असं काय केलंय? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मैत्रिणींनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत हा कृष्णाला रागारागाने आपल्या रूममध्ये घेऊन येतो आणि कृष्णाला जाब विचारतो, कृष्णा तू असं का केलं? माझा पासपोर्ट का जाळला? कृष्णाला त्याला समोर काही बोलताच येत नाही, कारण कृष्णाने काहीच केलेलंच नसतं. पण तुमचा पासपोर्ट मी नाही तर बाळजाबाईने जाळलाय हे सांगायची कृष्णाची हिंमतच होत नाही. दुष्यंत तिला विचारतो, मला एकदा म्हणाली असतीस की अमेरिकेला जाऊ नका, माझी इच्छा नाहीये तुम्ही अमेरिकेला जाण्याची, तर मी अमेरिकेला जाणं कॅन्सल केलं असतं. मी त्यांना कॉलसुद्धा केला होता की मी माझ्या बायकोला सोडून अमेरिकेला नाही जाऊ शकत. पण तूच मला वचनातून मुक्त केलंस. तूच मला म्हणाली की तुम्ही अमेरिकेला जा, तुमची स्वप्न पूर्ण करा. तू माझ्यासाठी फराळ बनवलास, माझी बॅग पॅक केली. मग हे सगळं का केलंस कृष्णा? असं म्हणून दुष्यंत कृष्णाचा चेहरा हातात घेतो, तिच्या गालावर दोन्ही हात ठेवतो. तो रडवेला असतो, त्याच्या डोळ्यात पाणी असतं. तो कृष्णाला विचारतो, का केलंस तू असं? का केलंस? का मला फसवलं? कृष्णा ही दुष्यंतला समजावत असते, दुष्यंत सरकार ऐकून घ्या, मी असं काहीच केलेलं नाहीये. तर दुष्यंत खूप दुःखी होतो आणि म्हणतो, नको खोटं बोलूस, मला माहिती आहे तूच माझा पासपोर्ट जाळलाय. माझीच लायकी नाहीये. मला आत्ता कळलंय माझ्याबरोबर हेच होणार. मी ज्या कोणावर विश्वास ठेवतो तो माझा विश्वासघातच करतो. आधीसुद्धा हे झालंय आणि आत्तासुद्धा तेच होतंय. कृष्णाला हे कळत नाही, पण दुष्यंत हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की याआधी त्याने पूजावर प्रेम केलं आणि पूजाने त्याचा विश्वासघात केला आणि आता त्याने कृष्णावर प्रेम केलं, कृष्णावर विश्वास ठेवला आणि आता कृष्णाने सुद्धा त्याचा विश्वासघात केलाय. दुष्यंत खूप दुःखी होतो, रडू लागतो, बेडवर जाऊन बसतो. कृष्णा त्याच्या जवळ जाऊन बसते आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, दुष्यंत सरकार माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा पासपोर्ट नाही जाळलाय. मी का तुमचा पासपोर्ट जाळेल? मीच तुम्हाला अमेरिकेला जायला सांगितलं होतं आणि मी तर त्या आगीमधून पासपोर्ट बाहेर काढत होते. मी नाही तुमचा पासपोर्ट जाळलाय. पण दुष्यंतचा कृष्णावर विश्वासच बसत नाही. तो कृष्णाला दूर लोटतो. कृष्णा खूप दुःखी होते आणि दुष्यंतच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते, दुष्यंत सरकार मी तुमची शपथ घेऊन सांगते, मी तुमचा पासपोर्ट नाही जाळलाय. मी असं करूच शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. हे ऐकून दुष्यंतला धक्काच बसतो. तर दुसरीकडे आढळराव त्यांच्या रूममध्ये असतात. त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. आढळराव विचार करतात की यावेळेस बाळाने कृष्णाविरुद्ध खूप मोठा डाव टाकलाय. कृष्णा ही निर्दोष आहे, मला माहिती आहे. ती दुष्यंतचा पासपोर्ट नाही जाळू शकत. पण बाळाने दुष्यंतचा पासपोर्ट जाळलाय हे सांगण्याची कृष्णाची हिंमतच नाहीये. जरी तिने दुष्यंतला सांगितलं तरी दुष्यंतला काही पटणार नाही की त्याच्याही त्याचा पासपोर्ट जाळू शकते. म्हणून कृष्णा गप्प बसली. आढळराव आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. तुम्हालाच तुमच्या सुनेला या मोठ्या कट कारस्थानातून वाचवावं लागेल, नाहीतर दुष्यंत आणि कृष्णामध्ये कायमचं अंतर पडेल. दुष्यंतचा कृष्णावरचा विश्वास हलून जाईल
यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार आहे, हे संकट स्वतःच्या छातीवर झेलावा लागणार आहे असा ठाम निर्धार आढळराव करतात, आपला प्लॅन बनवतात. तर इकडे दुष्यंत रागारागाने कृष्णाचा हात खाली घेतो आणि म्हणतो, किती खोटं बोलशील ग, किती खोटं बोलशील, माझी खोटी शपथ घेतेस का? माझ्या आईने स्वतः तुला पासपोर्ट जाळताना पाहिलंय, म्हणजे माझी आई काय खोटं बोलतेय का? असं म्हणून दुष्यंत कृष्णावर जोरात ओरडतो. कृष्णाकडे या प्रश्नाचं उत्तरच नसतं. तिच्याकडे उत्तर असतं, हो तुमची आई खोटं बोलतीये, एक नंबरची कटकारस्थानी खोटाडी बाई आहे तुमची आई. पण कृष्णा हे काही शब्दात बोलू शकत नाही, हे सगळं तिच्या मनातच राहतं. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, गप्प बस कृष्णा, एक शब्दही बोलू नको, माझ्यावर ताबा नाहीये, मी काहीतरी वाईट बोलून जाईल, नाहीतर काही चुकीचं घडेल माझ्या हातातून, त्यामुळे माझ्यापासून दूर राहा. असं म्हणून दुष्यंत कृष्णापासून दूर जातो. कृष्णा त्याला म्हणते, अहो माझं ऐकून तरी घ्या. दुष्यंत चिडून म्हणतो, तुला सांगितलेलं कळत नाही का, दूर राहा माझ्यापासून, बोलू नको माझ्याशी. आणि दुष्यंत रडू लागतो. कृष्णाला खूप वाईट वाटतं. आता दुष्यंतला कसं समजावून सांगावं, मी तुमचा पासपोर्ट नाही जाळलाय, हाच प्रश्न तिच्यासमोर असतो. कृष्णासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर असते, कारण ती दुष्यंतला सांगू सुद्धा शकत नाही की दुष्यंत सरकार, तुमचा पासपोर्ट हा तुमच्या आईने बाळाबाईने जाळलाय. कारण दुष्यंतचा या जगात सगळ्यात जास्त कोणावर विश्वास असेल तर तो बाळाबाईवर, आणि बाळाबाई त्याचा पासपोर्ट जाळू शकते असा विचार तो स्वप्नात सुद्धा करू शकत नाही. खरं सांगायचं तर तिचा पासपोर्ट बाळाबाईने सुद्धा नाही जाळलाय, पूजाने जाळलाय. पण पूजाला फक्त बाळाबाईने पाहिलंय आणि बाळाबाई ही गोष्ट कधीच कोणाला सांगणार नाही, त्यामुळे दुष्यंतसमोर सत्यसुद्धा कधीच येणार नाही. थोड्या वेळानंतर दुष्यंत हा रागारागाने हॉलमध्ये येतो. तो घराबाहेर जात असतो. कृष्णासुद्धा त्याच्या मागे मागे येते. त्याच वेळेस आढळराव दुष्यंतला अडवतात. दुष्यंत चिडून म्हणतो, मला जाऊ द्या, नका थांबू. तर आढळराव चक्क त्याला मागे लोटतात. त्याला बोट दाखवून म्हणतात, इथेच थांबायचं, कोठेच जायचं नाही. दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. आढळरावांचं एक वेगळंच रूप त्याला दिसत असतं, त्यामुळे तो थांबतो. घरातील सगळेच जण घाबरतात. आढळराव दुष्यंतला म्हणतात, तुझा पासपोर्ट कुणी जाळला हे मला माहिती आहे आणि तुला सत्य सांगण्यासाठी मी थांबवलंय, त्यामुळे येथेच थांब, कोठेच जायचं नाही. आढळरावांना माहिती आहे की पासपोर्ट कुणी जाळला. हे ऐकून पूजाला जबर धक्काच बसतो. ती चांगलीच घाबरते. तर बाळाबाई सुद्धा विचार करते की आता आढळराव कुणाचं नाव घेणार आहे. आढळराव हे दुष्यंतला सांगतात, तुझा पासपोर्ट जाणारी व्यक्ती या घरातलीच आहे. या घरातील एका व्यक्तीला असं वाटतं की तू अमेरिकेला नाही जायला पाहिजे, म्हणून त्याने तुझा पासपोर्ट जाळलाय. हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. पूजा, बाळाबाई चांगलेच घाबरतात. कृष्णाला कळतच नाही की आढळराव असं का बोलताय. तेवढ्यात मैनावती म्हणते, भाऊजी, जर अशी व्यक्ती कुणी असेल तर ती कृष्णा आहे. कारण कृष्णालाच असं वाटतं की दुष्यंतने अमेरिकेला जाऊ नये. मागे सुद्धा जेव्हा दुष्यंत शहरात जायला निघाला होता तेव्हा तिनेच दुष्यंतला शहरात जाण्यापासून थांबवलं होतं. तेव्हा आढळराव म्हणतात, छोट्या बाई, मी सांगतोय ना, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी आहे, त्यामुळे थोडा धीर धरा, मी सगळं सांगतोय. आढळराव हे दुष्यंतला म्हणतात, या घरातीलच एक अशी व्यक्ती आहे जिने तुझा पासपोर्ट जाळलाय. तर बाळाबाई चिडून म्हणते, ओ आढळराव, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही पोरगी तुमची किती लाडकी आहे. तिला वाचवण्यासाठी तुम्ही उगाच दुसऱ्या कोणावर आरोप टाकू नका. आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे की तो पासपोर्ट कृष्णाने नाही तर दुसऱ्या कोणीतरी जाळलाय? मी स्वतःच्या डोळ्याने कृष्णाला पासपोर्ट जाळताना पाहिलंय. आढळराव बाळाबाईला काहीच उत्तर देत नाही आणि म्हणतात, दुष्यंता, तुझा माझ्यावर विश्वास नसला तरी आता मी जे सांगणार आहे ना ते 100% खरंय. तुझा पासपोर्ट या घरातील व्यक्तीनेच जाळलाय आणि ती व्यक्ती म्हणजे. तेवढ्यात मैनावती म्हणते, भाऊजी, त्या घरातील व्यक्ती एकच असू शकते, ती म्हणजे कृष्णा. आणि थोरल्याबाईंनी पाहिले ना तिला पासपोर्ट जाळताना, मग तुम्ही काय वेगळं सांगताय? आढळराव चिडून म्हणतात, धाकल्याबाई गप्प बसा, मी सांगतोय ना, थोडा पण धीर धरवला जात नाही का तुम्हाला? मैनावती गप्प बसते. तर आढळराव हे दुष्यंतला सांगतात, दुष्यंता, या घरातील ज्या व्यक्तीने तुझा पासपोर्ट जाळलाय ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून मी आहे. आढळराव, मी तुझा पासपोर्ट जाळलाय. हे ऐकून दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णालाही मोठा धक्का बसतो. बाळाबाई, पूजा, मैनावती या सगळ्यांना जबर धक्का बसतो. कोणाचाच स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नाही की दुष्यंतचा पासपोर्ट जाणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून चक्क आढळराव आहे.
आढळरावांनी दुष्यंतचा पासपोर्ट जाळलाय. दुष्यंतला खूप राग येतो आणि तो चक्क आढळरावांची गचंडी पकडतो. एक मुलगा आपल्या बापाची गचंडी पकडतो आणि जाब विचारतो, का झाला माझा पासपोर्ट, का केलं तुम्ही असं? घरातील सगळेजण खूप घाबरतात की दुष्यंतने चक्क आढळरावांची गचंडी पकडली आहे. तर कृष्णा दुष्यंतला थांबवते आणि म्हणते, दुष्यंत सरकार हे काय करताय? ते तुमचे वडील आहेत, तुम्ही त्यांची गचंडी पकडली आहे, सोडा त्यांना. दुष्यंत आढळरावांना सोडतो आणि कृष्णाला म्हणतो, वडील, यांना वडील म्हणायचं का? हे माझे वडील आहे का कृष्णा? अरे बाप कोण असतो? फक्त मुलाला जन्म देऊन बाप नाही होता येत, तर बाप तो असतो जो आपल्या मुलाच्या सुखासाठी काहीही करू शकतो. आपल्या मुलाच्या सुखासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावतो, तो बाप असतो. आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी स्वतः उपाशी राहतो, तो बाप असतो. जो बाप पाठीशी उभा असल्यावर मुलाला वाटतं की आपण जग जिंकू शकतो, आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही, तो बाप असतो. बाप असा नसतो. असं म्हणून दुष्यंत हा आढळरावांना खूप वाईट साईड बोलतो. आढळरावांच्या डोळ्यात पाणी येतं. ते खूप दुःखी असतात. आपल्याच मुलाने आपली गचंडी पकडली म्हणून त्यांना खूप वाईट वाटतं. मैत्रिणींनो, एकूणच हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. दुष्यंत चिडलेला आहे, परंतु एक बाप आपल्या मुलासाठी काय करू शकतो हे पुन्हा एकदा बापाने दाखवून दिलंय. जरी दुष्यंतला असं वाटत असलं की बाप असा असतो का जो स्वतःच्या मुलाच्या स्वप्नांची राखरांगोळी करतो, स्वतःच्या मुलाचं स्वप्न पूर्णपणे बर्बाद करतो, तरी आढळरावांनी हे काहीच केलं नाहीये आपल्या सर्वांना माहिती आहे. तर आढळराव खरंच बापाचं कर्तव्य पूर्ण करताय. एक बाप आपल्या मुलासाठी काहीही करू शकतो, त्याच्या सुखासाठी काहीही करू शकतो आणि आढळरावांनी तेच केलं. त्यांनी त्याचा पासपोर्ट जाळलेला नसतानाही, असं काहीच केलं नसतानाही कृष्णा आणि दुष्यंतचा संसार मोडू नये, दुष्यंतचा कृष्णावरचा विश्वास ढळू नये, यासाठी आढळरावांनी हा आरोप स्वतःवर घेतलेला असतो. हा खोटा आरोप स्वतःच्या डोक्यावर घेतलेला असतो आणि ते दुष्यंतचा राग सहन करत असतात. दुष्यंत आढळरावांना ओढून विचारतो, कशाला माझा पासपोर्ट झाला, का तुम्ही असं केलं? पण आढळराव एक शब्दही बोलत नाही. कृष्णा खूप दुःखी होते. दुष्यंत आढळरावांना म्हणतो, खरं सांगायचं तर मला सरप्राईज नाही व्हायला पाहिजे, कारण आजपर्यंत तुम्ही तेच तर केलंय ना. आधी माझ्या आईच्या आयुष्याचं वाटोळ केलं, तिला बर्बाद केलं आणि आता माझ्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. तुम्ही फक्त माझा पासपोर्ट नाही जाळला, तुम्ही माझी स्वप्न जाळली आहे, माझं फ्युचर, माझं भविष्य जाळलं आहे. तो विचारतो, तुम्ही असं का केलं? तर आढळराव म्हणतात, कारण मला असं वाटतं की हे सगळं सोडून, आपलं गाव सोडून तू अमेरिकेला जाऊ नये, तू आपला हा व्यवसाय सांभाळावा, आपलं गाव सांभाळावं. दुष्यंत खूप दुःखी होतो आणि म्हणतो, तुम्हाला किती वेळ सांगितलंय, मला नाही आहे इंटरेस्ट आपला बिझनेस सांभाळण्यामध्ये, माझी स्वप्न वेगळी आहे, माझ्या भविष्याचा विचार वेगळा आहे, पण तुम्हाला ते कधी कळायचं? कारण तुम्ही फक्त मला जन्म दिलात, पण माझा बाप म्हणून तुम्ही कधीच काही केलं नाही, साधा माझ्या भविष्याचा, माझ्या स्वप्नांचा विचारसुद्धा केला नाही. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला सॉरी म्हणतो. सॉरी कृष्णा, मी यांच्यामुळे तुला इतकं बोललो, तुझ्यावर संशय घेतला, तुझा राग केला, मला माफ कर. आणि तो आढळरावांवर खूप चिडतो आणि आढळरावांना धक्का देऊन तेथून रागारागाने निघून जातो. आढळरावांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कृष्णा रडत असते, परंतु एवढं सगळं करून सरून पूजा मात्र खूप खुश असते आणि तेथून निघून जाते. सगळे एक एक करून जातात. आढळराव आणि कृष्णा तेथेच उभे असतात. बाळजाबाई ही आढळरावांना म्हणते, काय आढळराव, ह्या पुरीला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा स्वतःच्या मुलाच्या नजरेत नालायक झालात तुम्ही, कशाला हे सगळं केलं? आढळराव काहीच बोलत नाही. बाळजाबाई तेथून निघून जाते. कृष्णा ही आढळरावांना विचारते, आबा, तुम्ही हे का केलं? हा सगळा आरोप स्वतःवर का घेतला? आढळराव त्यांच्या डोळ्यातील पाणी पुसतात आणि कृष्णाला म्हणतात, पोरी, तुझ्यासाठी मी हे सगळं केलं, मग तुझ्यासाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं? कृष्णाला खूप वाईट वाटतं. तर इकडे निर्लज्ज पूजा मात्र स्वतःच्या रूममध्ये येते आणि ढंकी चिक्का म्हणून डान्स करू लागते आणि विचार करते, ये, शेवटी मी माझ्या दुष्यंतला अमेरिकेला जाण्यापासून थांबवलंच. आता माझा दुष्यंत फक्त माझा असेल, त्याला मी कृष्णापासून दूर करणार आणि मी बनणार पूजा दुष्यंत रांगणे पाटील. आणि ती खूप खुश असते. तेवढ्यात बाळजाबाई तेथे रागारागाने येते आणि पूजाला जाब विचारते, तू हे सगळं का केलंस? तू त्याचा पासपोर्ट जाळला, पण त्याची स्वप्नसुद्धा जळाली. माझा लेक किती दुःखी होता, तू हे सगळं का केलं? तर पूजा ही बाळजाबाईला ॲटिट्यूड दाखवत म्हणते, बाळजाबाई,
टेक अ चिल पिल. मी हे सगळं तुम्हाला दाखवण्यासाठी केलंय की ही पूजा काय करू शकते. तुम्ही मला हलक्यात घेऊ नका. मी काहीही करू शकते आणि दुष्यंत फक्त माझा आहे, माझा. मी त्याला अमेरिकेला जाऊ देणार नाही, माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. म्हणून मी हे सगळं केलं. बाजाबाईला खूप राग येतो आणि बाजाबाई चक्क पूजाचा गळाच दाबते आणि पूजाला म्हणते, आता मी काय करू शकते तुला ते दाखवते. पूजाचा गळा दबतो. पूजा ही मरायला टेकते. तिला खूप त्रास होतो. तिची जीभच बाहेर येते. बाजाबाई तिचा गळा सोडून देते आणि म्हणते, एक लक्षात ठेवायचं, तुला जर आमच्या कारखान्याच्या भट्टीत टाकलं ना तर तुझी राखसुद्धा सापडायची नाही. त्यामुळे हा तोरा मला नाही दाखवायचा, लायकीत राहायचं. असं म्हणून बाजाबाई रागारागाने तेथून निघून जाते. पूजाची चांगलीच टरकते. इतक्या वेळ बाजाबाईला तोरा दाखवणारी, बाजाबाई टेक अ चिल पिल म्हणणारी पूजा ही चांगलीच घाबरलेली असते. या पण बाजाबाईच्या विरोधात जाऊन फायदा नाही. ही बाई मला वर सुद्धा पाठवू शकते. तर इकडे कृष्णा ही आढळरावांना विचारते, आबा तुम्ही हे सगळं का केलं? आढळराव कृष्णाला म्हणता, तू मला सांग, तुला माहिती आहे की बाळजा आणि दुष्यंतचा पासपोर्ट झाला, पण तुझी हिंमत होती का बाळजाला हे सांगण्याची? त्यामुळे दुष्यंतचा तुझ्यावर अविश्वास झाला होता आणि तू घरातील अशी व्यक्ती आहे जिच्यावर दुष्यंतचा विश्वास आहे. इतक्या वर्षानंतर ह्या घरात हे घडतंय. नाहीतर आजपर्यंत फक्त बाळजाबाईचा आणि दुष्यंतचाच एकमेकांना विश्वास होता. बाळजाबाई जे म्हणेल ते दुष्यंत ऐकायचा. पण इतक्या वर्षानंतर तू या घरात आली, दुष्यंतचा विश्वास जिंकला आणि एवढ्याशा छोट्या गोष्टीमुळे मी तुझ्यावरचा त्याचा विश्वास नाही ढळू देऊ शकत. म्हणून मी हे सगळं केलं. तर कृष्णा म्हणते, पण तुमच्या बाप लेकामध्ये किती मोठा गैरसमज निर्माण झाला, तुमच्यामध्ये फूट पडली ना? तर आढळराव म्हणतात, कसली फूट? ती तर अनेक वर्षांपूर्वीच पडली आहे आणि आता तर त्याची दरी झाली आहे, दरी जी कधीच मिटणार नाहीये. आणि तसाही तो माझ्यावर कायमच चिडलेला असतो. आणखीन थोडा चिडला तर काय फरक पडतो, पण तो तुझ्यावर चिडायला नको, म्हणून मी हे सगळं केलं. कृष्णा आढळरावांना विचारते, पण तुमच्यामध्ये आणि दुष्यंत सरकारांमध्ये असं नेमकं काय झालंय ज्यामुळे दुष्यंत सरकार तुमचा एवढा रागराग करतात, तुमच्यावर कायम चिडलेले असतात? आढळराव कृष्णाला म्हणतात, नको पुरी, ती खूप मोठी गोष्ट आहे. आता नाही वेळ, नंतर तुला केव्हा तरी सांगेल. तर कृष्णा आढळरावांना म्हणते, नाही आबा, तुम्ही मला तुमची लेक मानताना मग लेकीपासून काही लपवायचं नसतं. सांगा मला सगळं खरं खरं. तुमच्यामध्ये आणि दुष्यंत सरकारांमध्ये नेमकं असं काय घडलंय की ते तुमचा एवढा रागराग करतात? आढळराव कृष्णाला म्हणतात, नको पुरी, माझा भूतकाळ म्हणजे गढुळाचं पाणी आहे. त्याच्यामध्ये दगड मारला ना तर फक्त घाणच वरती येईल. माझा भूतकाळ खूप काळा आहे. मी माझ्या भूतकाळात अशी अनेक पापं करून ठेवली आहे ज्याची पिशाच्च माझ्या अवतीभोवती नाचत असतात आणि त्यांची सावली मला तुझ्या आयुष्यावर नाही पडू द्यायची आहे. मी माझ्या भूतकाळात जी पापं करून ठेवलीत ना, त्यामुळेच माझ्यासारख्या खमक्या माणसाला सुद्धा नाक आणि तोंड दाबून या घरात लपून राहावं लागलं. माझ्यासमोर त्या बाळजाबाईने इतकी कटकारस्थानं केली, नाही ते कांड केले, प्रकरणं केली, पण मला तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागला. तिचं सगळं सहन करावं लागलं. तिने मला माझ्या लेकापासून दूर केलं. मला माझ्याच घरामध्ये एखाद्या अपराध्यासारखं, गुलामासारखं राहावं लागलं. पण मीच माझ्या भूतकाळात अशी काही पापं करून ठेवली होती ज्यामुळे मला हे सगळं सहन करावं लागलं. त्यामुळे ते सगळं जाणून घेण्याचा विचार करू नको. माझ्या काळ्या कारनाम्यांचा कोणताही प्रभाव मला तुझ्या आयुष्यावर पडू द्यायचा नाहीये. इतकी वर्ष मी गप्प राहिलो. ती बाळजाबाई अशी कटकारस्थानं करते ज्याचा विचारसुद्धा माझ्या मनात कधी शिवू शकत नाही. पण मी वाट पाहत होतो, कारण माझा देवावर, नशिबावर विश्वास होता की एक ना एक दिवस या घरात अशी व्यक्ती नक्कीच येईल जी बाळजाबाईला पुरून उरेल. तू या घरात आली आणि तू ते करून दाखवलं. तू दुष्यंतचा विश्वास जिंकून दाखवला. त्या बाळजाबाईला पुरून उरली आणि मी तुला नाही गमावू शकत. जर आज हा अपराध, हा आरोप मी स्वतःच्या डोक्यावर घेतला नसताना तर दुष्यंतचा तुझ्यावरचा विश्वास कायमचा कमी झाला असता आणि दुष्यंत तुझ्यापासून दूर गेला असता. आणि तूच अशी एक व्यक्ती आहे जी एक ना एक दिवस त्या बाळजाचं खरं रूप दुष्यंत समोर आणू शकते. त्या बाळजाबाईने आजपर्यंत घरात जी कटकारस्थानं केली आहेत ते दुष्यंत समोर आणू शकते आणि त्यासाठी मी हा छोटासा आरोप स्वतःवर घेतलाय. मी एवढं काहीच केलं नाहीये, त्यामुळे जास्त काळजी करू नको, असं म्हणून आढळराव तेथून निघून जातात. कृष्णाला खूप वाईट वाटतं. आज बाळजाबाईमुळे दुष्यंत सरकारांचं एवढं मोठं नुकसान झालं. आढळरावांनी
माझा आरोप स्वतःच्या डोक्यावर घेतला. त्यांच्यामध्ये आणि दुष्यंत सरकारामध्ये एवढं मोठं भांडण झालं याचं कृष्णाला खूप वाईट वाटत असतं. तर इकडे दुष्यंत हा गावामध्ये पायीच बाहेर पडलेला असतो. तो खूप दुःखी असतो. आता जे काही घडलं त्याचा त्याला खूप त्रास होत असतो. माझं अमेरिकेला जाण्याचं स्वप्न धुळीस मिळालं, माझ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली याचा विचार करत तो रस्त्याने चालत असतो. एके ठिकाणी येऊन तो बसतो तेव्हा त्याला झालेला सगळा प्रकार आठवतो की पहाटे पहाटे त्याने कृष्णाला आपला पासपोर्ट जाताना पाहिलं. त्याने कृष्णाला विचारलं की तू माझा पासपोर्ट का जाळला? तर कृष्णा एकच म्हणत होती, मी तुमचा पासपोर्ट नाही जाळलाय. कृष्णाने त्याची शपथ घेतली, पण दुष्यंत तिच्यावर किती ओरडला, तिच्यावर काय काय आरोप लावले हे सगळं दुष्यंतला आठवतं. आणि त्याच वेळेस आढळरावांनी माझा पासपोर्ट जाळलाय हे सुद्धा त्याला आठवतं. म्हणजे उगाचच मी कृष्णावर एवढं ओरडलो, कृष्णावर एवढं चिडलो, कृष्णाची काहीच चूक नसताना मी कृष्णाशी वाईट वागलो म्हणून दुष्यंतला वाईट वाटत असतं. एकीकडे त्याला स्वतःच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली, माझं स्वप्न नाही पूर्ण झालं, मी अमेरिकेला नाही जाऊ शकलो याचं वाईट वाटत असतं. आणि त्याच वेळेस मी कृष्णाशी इतका वाईट वागलोय त्याचंही दुःख होत असतं. दुष्यंतसाठी आजचा दिवस खूप वाईट असतो, खूप दुःखी असतो आणि तो रडू लागतो. मैत्रिणींनो, एकूणच आजचा एपिसोड खूप जबरदस्त होता. एकीकडे आढळरावांनी खरंच एक बाप होण्याचं कर्तव्य पूर्ण केलं. त्यांनी कृष्ण आणि दुष्यंतचा संसार वाचवलाय. दुष्यंतचा कृष्णावरचा विश्वास ढळू दिला नाही आणि बाजाबाईचा आणि पूजाचा प्लॅन फ्लॉप केला. पण त्याचबरोबर त्यांनी कृष्णाला असं काहीतरी सांगितलंय ज्यामुळे या मालिकेला मोठं वळण मिळेल एवढं मात्र नक्की. ते कृष्णाला म्हणाले की माझा भूतकाळ खूप काळा आहे, मी असं काहीतरी करून ठेवलंय ज्यामुळे मला तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागला. मग आढळरावांनी त्यांच्या भूतकाळात नेमकं असं केलंय तरी काय हे तर येणाऱ्या काळात कळेल, ज्यामुळे मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येईल एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाजाबाई ही आढळरावांना म्हणेल, पाहिलं का मी कसा डाव खेळले, आणि या डावामुळे दोन गोष्टी झाल्या, एक तर तुमची जिरली आणि तुमच्या सुनेची आणखीन जिरली. आणि हे सगळं कृष्णा ऐकेल, कृष्णाला खूप राग येईल आणि मग कृष्णा ही बाजाबाईवर खूप चिडणार आणि म्हणेल, बाजाबाई नवीन वर्ष येत आहे आणि या नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधी, नवीन वर्षाचे फटाके वाजण्याआधी मी तुमचा फटाका फोडणार आहे. मी तुमच्या विरुद्ध दुष्यंतला सगळं सांगणार आहे की तुम्ही किती कपटी कारस्थानी आहात, किती खोटारडे आहात आणि तुमचा खरा चेहरा मी दुष्यंत सरकारांसमोर आणणार आहे. आणि हे ऐकून बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकेल. म्हणजे आता कृष्णाने मनाशी पक्क ठरवलंय की आता बस झालं, आता मी बाजाबाईचा खरा चेहरा दुष्यंत समोर आणणार, दुष्यंतला बाजाबाईचे सगळे कांड सांगणार. मग कृष्णा दुष्यंतला हे सगळं खरंच सांगणार आहे का? आणि जरी तिने दुष्यंतला एवढं सगळं सांगितलं पण तिच्याकडे कोणता पुरावा आहे का ज्यामुळे दुष्यंत तिच्यावर विश्वास ठेवेल? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि मग दुष्यंत हा घरी येईल आणि कृष्णाची माफी मागेल की कृष्णा मला माफ कर, मी तुझ्यावर उगाच चिडलो, मी असं नव्हतं करायला पाहिजे. आणि मग कृष्णाची माफी मागितल्यावर तो बाळाजाबाईकडे जाईल आणि बाळाजाबाईला म्हणेल, आई मला तर अमेरिकेला नाही जाता आलं, पण मी कृष्णाला खूप दुखावलंय, त्यामुळे मला कृष्णाला एक सरप्राईज द्यायचं आहे, तिला खुश करायचं आहे. आणि हे ऐकून बाळाजाबाईची चांगलीच जळेल, कारण बाळाजाबाईचा मुख्य उद्देश तर हाच होता की कृष्णा आणि दुष्यंतला एकमेकांपासून वेगळं करायचं. दुष्यंतच्या मनात कृष्णाविरुद्ध काही ना काहीतरी भरून द्यायचं, पण तिचा हा उद्देशच फ्लॉप झालाय, त्यामुळे ती खूप चिडली आहे. आणि वरतून कृष्णाने तिला वॉर्निंग सुद्धा दिली आहे की मी तुमचं खरं रूप दुष्यंत समोर आणणार आहे. मग आता पुढे काय घडेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? आता तर या मालिकेत जे नवीन नवीन ट्विस्ट येत आहे ते पाहायला खूपच मजा येते एवढं मात्र नक्की. तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.